Hello, future officers. Here's your UPSC buddy back with another maths lecture for you. If you're searching something magic and logic in mathematics, then this lecture is for you guys. So, ह्याच्या आधी आपण मॅथमॅटिक्समध्ये रिझनिंगमध्ये ब्लड रिलेशनचा टॉपिक बघितला. त्याच्यात सगळे कन्सेप्ट आपण क्लिअर केले. मग आता ह्या टॉपिकमध्ये आज आपण टॉपिक घेणार आहे ते म्हणजे सगळे सिम्बॉल्सचे. ओके. मग सिम्बॉल मध्ये आपल्याला बेसिक 5 सिम्बॉल्स आहेत आणि त्या सिम्बॉलच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे आपल्याला क्वेश्चन्स कळण्यासाठी हे सिम्बॉल्स कन्सेप्ट नेसेसरी आहेत. सो इफ तुम्ही पहिले कन्सेप्टचे लेक्चर्स नसेल बघितले तर ह्याच्या आधीचा पार्ट 1 बघून या आणि हा लेक्चर कंटिन्यू करा. सो फर्स्ट थिंग इज आपण सिम्बॉल्स बघूयात की कोण कुठले कशाचे आहेत. सो सर्कल आहे कुठल्या जेंडरसाठी आपण डिनोट करतो फिमेल जेंडर. फिमेल म्हणजे काय, शी इज व्हेरी सॉफ्ट ॲट हार्ट, सो कुठलेच कॉर्नर्स नाहीयेत तिला. अँड देन कम्स विथ स्क्वेअर इज फॉर मेल ॲज दे आर व्हेरी हार्ड ॲट हार्ट. जस्ट किडिंग, नथिंग एज लाईक दॅट. सो देन कम्स हिअर अपोजिट. इफ देर आर एनी 2 अपोजिट लाईन्स then it is for husband and wife. Okay, husband and wife च रिलेशन 2 अपोजिट लाईन्सनेच डिनोट होणार ॲज ऑब्वियस. सो अँड व्हेरी सिम्पल रिलेशन दॅट इज ब्रदर सिस्टर रिलेशन. ब्रदर अँड सिस्टर रिलेशन एक सिम्पल डॅशने डिनोट केला जातो. अँड देन कम्स हिअर अपवर्ड ॲरो अँड लोअर ॲरो. मग आता जो काही अपवर्ड ॲरो म्हणजे काय की जनरेशन, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशनचे जे काही रिलेशन्स असतील त्यांना आपण अपवर्ड ॲरोनी डिनोट करतो. आणि खाली जो ॲरो आहे ते म्हणजे मायनस जनरेशन. ठीक आहे, ते काही ब्रदर सिस्टर्सचे नीज नेफ्यू असतील, सन असेल, डॉटर असेल तर त्यांना आपण डाऊनवर्ड डिरेक्शननी हे करणार आहे, डिनोट करणार आहे. क्विकली आपण त्यांचे एक्झाम्पल्स बघू, मग तुम्हाला त्या सिम्बॉल्सचं युटिलायझेशन कळेल. सो फर्स्ट ए इज फादर ऑफ बी. आता ए आपल्याला कळलं की ए इज अ फादर म्हटल्यानंतर ना ए इज हॅव्हिंग विच जेंडर, फादर, मेल आहे. मेल म्हणजे स्क्वेअर. मग स्क्वेअर ए इज अ फादर ऑफ बी. बीचं काही रिलेशन आपल्याला कळलंय का इथे की मेल आहे फिमेल आहे. सो त्याला कुठलाच आपण सिम्बॉल डिनोट नाही करत आहे. सो डिरेक्टली बी आपण लिहूयात. सो ए इज अ फादर, ए इज अ फादर. मग आपण त्याला स्क्वेअर मध्ये टाकला. सेकंड येते की हे फादर आहे. फादरचं जनरेशन म्हणजे एक फर्स्ट जनरेशनचे ते लोक आहेत. सो इफ इट इज ऑफ अ फर्स्ट जनरेशन मग त्यांचा ॲरो अपवर्ड डिरेक्शनला डिनोट होतो. ओके, सो अपवर्ड डिरेक्शनला आपण त्यांचा ॲरो डिनोट केला. सो हे आहे आपलं सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस सेंटेन्स. ठीक आहे. सेकंड, ए इज अ सन ऑफ बी. मग आता बी आहे अँड ए इज अ सन. सनचं जेंडर आपल्याला त्यांनी सांगितलं मेल आहे. सो मेलला आपण स्क्वेअर करूयात. बीचं सांगितलं नाहीये, सो जेंडर काहीच माहिती नाहीये, सो त्याला कुठला सिम्बॉल आपण देणार आहे ते माहिती नाही. सो ॲज इट इज लिहिला बी. सो ए इज अ सन. आता मी डाऊनवर्ड ॲरो देतीये एला. वाय? बिकॉज त्यांचं जनरेशन मायनस जनरेशन मध्ये येतं, सो त्यांना आपण डाऊनवर्ड ॲरो देतोय. सो ह्या वेजनी आपल्याला क्वेश्चन्स टॅकल करताना हे कन्सेप्ट आणि हे सिम्बॉल्स माहिती पाहिजे. सो आपल्याला हे क्वेश्चन्स मध्ये ते आपल्याला काही विचारू शकतात ना, व्हॉट इज ए इज अ सन ऑफ बी, ए इज अ फादर ऑफ बी. मग ते त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचे डिरेक्शन्स कुठले असतील, किंवा हा असा एक फॉर्म आला तर त्यांचा ब्रदर म्हणजे बीचं काय जेंडर आहे किंवा बीचं काय रिलेशन आहे, असं काही येऊ शकतं आणि काही कुठेही ते रिलेट करू शकतात. म्हणून आपल्याला हा फ्लो आणि हे एक्झाम्पल्स अजून सॉल्व्ह करून त्याची प्रॅक्टिस पाहिजे. सो डन फॉर दिस lecture. So guys, keep rising and keep learning.